हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे. आता इथे सकाळचे 10 वाजले. माझ्या घरातले सर्व काही कामं आवरून झाले. जे काय आता हौसाचे आवरायचे कामं आहे ना तेच बाकी, पण माझ्यावाले जे मी आवरते ना ते सर्वच कामं आवरून झाले आणि इथे ना माझी तयारी चालू आहे. मला ऑफिसला जायचं आहे, तर मग म्हटलं चला माझी तयारी वगैरे करून घेऊ, म्हणजे मग मला ऑफिसला जायला. तर चला आता मी तुम्हाला दाखवते माझे घरातले कामं. तर इथे बघाल तर 10:15 वाजत आले आणि किचनवरचे सर्व काही कामं आवरून झाले. आज आधी नाशिकला गेला आहे, त्याच्या दातांना ना क्लिप लावली. तर महिन्यातून एकदा चेकअपला जायला लागतं दवाखान्यामध्ये. तर मग तो गेला आहे आणि मी हौसाचीच वाट बघते का ती हौस आली का तिच्याकडून फरची पुसून घेईल, म्हणजे मग मला ऑफिसला जायला. मग ती बाहेर कपडे धुईल आणि भांडेसुद्धा घासेल. तर बघा अशा पद्धतीने मी किचन आवरला. दुपारी जेवण करायला आम्ही घरी आलो, तर आल्यानंतर आहे ना हौसाने भांडे घासून आणि असे बाहेर ठेवले होते. घरामध्ये ठेवते आधी असल्यावर, मग ती बरोबर घरामध्ये ठेवते, पण आज तो नव्हता ना, मग भांडे बाहेरच होते. तर इथे भांडे घरामध्ये ठेवून घेतले. आमच्या इकडे लाईट सारखी जा-ये करत राहते. तर केटलला पाणी तापवायला तर लाईट नसल्यामुळं मग पातेल्यामध्ये पाणी तापवलं. आम्हाला आता जेवण करायला बसायचं आहे आणि जेवणावरती आम्ही गरमच पाणी पितो. त्याच्याच नंतर मी डायरेक्ट आता इथं तुम्हाला संध्याकाळी भेटली आहे. तर इथे ना संध्याकाळचा माझा आता स्वयंपाक चालू आहे. उभा कांदा चिरून आणि तेलामध्ये परतायला ठेवला आहे. तर चला आज तुम्हाला मी कुरडईच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे. तर ही कुरडई जी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो आणि कुरडई तळतो ना, ती कुरडई आहे, म्हणजेच गव्हाची कुरडई आहे. तर उभा कांदा चिरून तेलामध्ये परतायला ठेवला आहे. 5 कुरडया घेतल्या. गरम पाण्यामध्ये त्या कुरडया भिजवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या मऊ होतात. आणि कांद्यामध्ये ना आता थोडेसे जिरे टाकले. जिरे व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचे. आता इथे मी हळद पावडर, लाल तिखट आणि धना पावडर टाकून घेणार आहे. खूप मस्त अशी कुरडईची भाजी होते. नक्कीच करून बघा. आज साहेबांची खूप इच्छा झाली होती. ते मला म्हणे आज दुसरी कोणतीच भाजी नको बनवू, फक्त कुरडईची भाजी बनव, मला आहे ना खायची आहे. तर मसाल्याच्या डब्यामधले ना लाल तिखट संपली आहे, तर आता मसाल्याच्या डब्यामध्ये भरून ठेवते. कांदा व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आणि कुरडई पण एकदम छान भिजली आहे. गरम पाण्यामध्येच भिजवायची. जर बनवायची असेल ना तुम्हाला तर गरम पाण्यात भिजवायची, थंड पाण्यात नाही भिजवायची. गरम पाण्यात भिजवली ना का कुरडई एकदम मऊ होते आणि थंड पाण्यात भिजवली ना तर ती वातड राहते. त्याच्यामुळं गरम पाण्यामध्ये भिजवायची. तर आता इथे कढीपत्ता टाकून घेते आणि कढीपत्ता आपल्या गार्डनमधलाच आहे. कढीपत्ता तोडल्यानंतर एवढा सुगंध येतो ना कढीपत्त्याचा का खूप छान. तर आता ना त्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी आपल्याला ठेवायचं नाही, म्हणजेच कुरडईमध्ये थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही आहे. कमी गॅसवरती व्यवस्थित अशी कुरडई परतून घ्यायची आहे. खूप छान कुरडईची भाजी होते. तर नक्कीच करून बघा. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि वरतून कोथिंबीर टाकायचे. तर कधी भाजीला वगैरे काही नसलं तर नक्कीच तुम्ही करा, खूप छान लागते. आणि केल्यानंतर आहे ना मलासुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि बनवायची तुम्हाला असेल ना तर अशाच पद्धतीने बनवा. थोडंसं तेल जास्त टाका. खूप छान कुरडईची भाजी झाली आहे. तर आता चला इथे ना मी लगेच वरणाला फोडणी देऊन घेते. आणि खरंच पण कधी-कधी ना असं बाहेरच्या त्याच भाज्या खाऊन सुद्धा कंटाळा येतो. मग कधीतरी अशी कुरडईची भाजी म्हणा, त्याच्यानंतर वड्याची भाजी म्हणा, अशा भाज्या खूप छान लागतात. तर आता आहे ना इथे मी वरणाला फोडणी देऊन घेते. कुकरमध्ये वरणाला फोडणी देते. कुकरमध्येच वरण शिजवून घेतलं. मग म्हटलं चला दुसरं पातेलं काढायचं, तर कुकरमध्येच वरणाला फोडणी देऊन घेऊया. तेल टाकलं, जिरा मोहरीची फोडणी दिली. मिक्सरला हिरवी मिरची आणि लसूण बारीक वाटून घेतलं. मी वरणाला फोडणी देताना ना हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक वाटून घेते. कढीपत्ता टाकून घेतला, हळद पावडर टाकली, हिंग टाकून घ्यायचं आहे. सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. आणि वरण आहे ना असं बारीक रवीने करून घेतलं. तुरीचं वरण बनवायचं आहे मला. तर इथे ना थोडंसं वरण कच्चंच राहिलं आहे. मी तर फटका तूर डाळ वापरते, दुसरी कोणती नाही वापरत. तर आता आहे ना पुन्हा एक कुकरला म्हटलं शिट्टीसुद्धा करून घेते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि मी तूप टाकताना ना असं पातेल्यामध्येच तूप टाकते, असं डिशमध्ये वगैरे तूप देत नाही जेवताना. कसं मग आपण एक वेळेस तूप देतो आणि दुसऱ्या वेळेस वरण लागलंच तर पुन्हा आपण द्यायचं विसरतो. मग त्याच्यामुळं असं डायरेक्ट वरणाला उकळी येते त्यावेळेसच टाकलं ना तर मग सर्व वरणामध्ये तूप मिक्स होतं.
आता कुकरला एक शिट्टी काढून घेते म्हणजे वरण एकदम छान शिजलं जाईल. आणि इथं ना कोथिंबीर टाकली तर बघा किती मस्त असं वरण झालेलं आहे. भात झाला आहे आणि आज ज्वारीच्या भाकरी बनवल्या. हे म्हणे का चल कुरडईची भाजी बनवेल ना तर ज्वारीच्या भाकरीच बनवत. आता वाजले तर आमची जेवणाची तयारी झाली आहे. आता हॉलमध्येच आम्ही संध्याकाळच्या वेळेस जेवण करतो. टी व्ही वगैरे बघता बघता ना छान जेवण पण होतं आणि गप्पा गोष्टीसुद्धा होतात. आणि संध्याकाळच्या जेवणाचा आमचा टाईम आहे ना ठरलेला आहे 8 ते 8:15पर्यंत आम्ही जेवायला बसतो. म्हणजेच आम्हाला भूक लागायला सुरुवात 7:45 पासूनच होते. देवांना नैवेद्य दाखवला आणि आता आम्ही जेवण करायला बसलो. तर या तुम्हीसुद्धा जेवण करायला. खूप छान अशी कुरडईची भाजी झाली होती. तर इथे ना सर्व साड्यांच्या इस्त्र्या करून ठेवल्यात. वापरायच्या साड्या आहे आणि ह्या साड्यांना आहे ना इस्त्रीच लागते. बिना इस्त्रीची साडी नाही घालवायला इच्छा होत नाही. तर सर्व साड्यांची इस्त्री वगैरे झाली आहे आणि आत्ता त्या व्यवस्थित पॅक करून ठेवते. म्हणजे त्या साड्या वापरायच्याच आहे पण अशाच ठेवल्या ना तर मग घड्या मोडतात किंवा अपघात एखादा कपडा आपण काढताना त्यासुद्धा पडतात. तर मग म्हटलं चला माझ्याकडे ना अशा साड्या ठेवायच्या बॅगी त्या पिशव्या वगैरे आहेत तर त्याच्यामध्येच भरून ठेवते. किचनमधले सर्व काही कामं आवरले. भांडे आवरून झाले. किचन व्यवस्थित आवरलं आहे. बाहेरचे कपडे काढून आणि घरामध्ये वाळत घातले. जे वाळलेले कपडे ते आराम खुर्चीवर त्यांच्यासुद्धा घड्या घालायच्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने ना सर्व साड्या व्यवस्थित घड्या घालून आणि त्यांच्यामध्ये ब्लाऊज ठेवून आणि इथे ना आता ह्या बॅगीमध्ये भरून ठेवते. आणि कोणतंही काम असो वेळच्या वेळी काम केलं ना का आपलं घरसुद्धा छान दिसतं. नाही तर आपण एखादी गोष्ट आणली तिथंच ठेवली ना का घरामध्ये सुद्धा पसारा दिसतो. त्यामुळे ना लगेच कोणतंही काम केलं ना तर खरंच खूप छान आणि आपल्यावर सुद्धा काम करण्याचा किंवा कामाचा लोड येत नाही. कोल्हापूरवरतून साड्या आणल्या आहे. तर ब्लाऊज तर योगिताने शिवायला घेतले आहे आणि अजून साड्यांना ना मी फॉल बिडिंगलाच टाकलेलं नाही. साड्या आणल्या आहे ना तसंच त्या घरामध्येच आहे. तर मग म्हटलं चला आता ना एखाद्या दिवशी साड्यासुद्धा फॉल बिडिंगला टाकूया. आमच्या इकडे दिवसभर खूप पाऊस पडतो आणि दिवसभर खूप लाईट जा करते. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे लाईटीचा. कारण लाईट गेली का मग सतत लाईटी घरातल्या चालू बंद करायला लागतात. इन्व्हर्टरच्या लाईटी सतत घरामध्ये चालू ठेवल्या तर इन्व्हर्टर पण पटकन संपून जातो. त्याच्यामुळे ना मग काय करायला लागतं लाईट गेली का सर्व रूमच्या लाईटी बंद करा आणि एकच कोणत्या तरी रूममध्ये बसून काहीतरी आपले जे कामं आहेत ते करा. उद्या आहे गुरुपौर्णिमा. तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. उद्या लवकर उठायला लागेल. मस्त देवपूजा वगैरे बाहेर रांगोळी काढायला लागेल. उंबरठ्याला हळदीचं लेपन करायला लागेल. बाहेर रांगोळी तर खरं सांगायचं तर आता पाऊस सुरू झाल्यापासून आहे ना काढताच येत नाही. कारण पूर्ण पोर्च ओला होऊन जातो आणि रांगोळी पूर्णच ओली होते. त्याच्यामुळे ना मग शक्यतो मी काढतच नाही आहे. पण पाऊस वगैरे नसला तर मग काढते. तर आता उद्या जर पाऊस नसला तर बाहेर रांगोळी काढायला लागेल. काल सोफ्याचे कवर धुतले होते तर ते मस्त वाळले. तर मग म्हटलं चला आता त्यांच्यासुद्धा घड्या घालून आणि त्यांच्या जागेवरती ठेवून देऊया. आणि राहिलेच तर मग उद्या पुन्हा मला ऑफिसला जायला लागेल. राहिले तर मग ते आराम खुर्चीवरच राहतील. तर मग म्हटलं नको. त्याचमुळं मी काय करते कोणतंही काम असो लगेच हातासरशी करूनच घेते. ते काम राहिलं ना एखाद्या वेळेस तर ते राहून जातं. मग आपण बसतोच ना टी व्ही बघत बसतो किंवा सहज का होईना बसतो त्यावेळेस आहे ना ते कामं केलेले बरे राहतात. मस्तपैकी आमचे जेवणं वगैरे झाले. किचनवरचे सर्वच कामं आवरले आणि भांडे वगैरे सगळेच आवरून झाले. त्याच्याच नंतर काल इस्त्री केलेल्या साड्यांचे व्यवस्थित पॅकिंग करून ठेवून दिले. आणि आमच्या इकडे लाईट गेली आहे. लाईट सतत चालूच राहते. लाईटीचं तर काही विचारायचंच नाही. दिवसभरात किती वेळेस जाते आणि किती नाही. आत्ता पण लाईट गेली आहे. इथे आधीचं आहे कीबोर्ड वगैरे आहे. तर चला आता ना मी ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.